मी रोशन चटर्की, टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाच्या वतीनं आता आमचे तालुका प्रमुख पूर्वचे नागनाथ मोठे साहेब यांनी महिषाच्या उर्वरित कामाचं श्रेय कशा पद्धतीनं विरोधक घेत आहेत आणि कशा पद्धतीनं शिवसेनेचं त्यात योगदान आहे हे आपल्याला सविस्तरपणे आता सांगितलेलं आहे। जत तालुक्यामध्ये सर्वच राजकीय पक्षातील सर्वच पुढाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये सर्वांचा खालीचा वाटा असेल त्या किंबहुना मी सांगू इच्छितो, त्यामध्ये अन्य पक्ष सोडून जी पाणी संघर्ष समिती असू द्या, तुकाराम बाबा महाराज असू द्यात, बागडे महाराज असू द्यात किंवा जे स्थानिक ग्रामस्थ जे शेतकऱ्यांचे आंदोलन केलं त्या आंदोलनाचं सर्व श्रेय व आपण सर्व मीडियातून आपण पत्रकार बंधू सर्व अधिकारी यांनी जो पाठपुरावा केला या जनतेच्या रोषाला घाबरून या सरकारनं फक्त अंमलबजावणी करण्याचं काम ह्या शिंदे सरकारनं केलेलं आहे। परंतु हे जे काम उर्वरित महिषा योजनेचं टेंडर निघालं असेल तर कदाचित आम्हाला याची भीती वाटते, कदाचित हे काम इलेक्शनच्या लोकसभेच्या या आचारसंहितेमध्ये अडकू नये आणि जनतेचा एप्रिल फूल होऊ नये याची आम्हाला भीती वाटत आहे। त्यामुळं आपण सर्वांनी या विषयी गांभीर्य घेणं गरजेचं आहे। या महिषाच्या श्रेयवादावर मी काही जास्त बोलणार नाही, परंतु जत तालुक्यामध्ये सातत्यानं दुष्काळ पडलेला असताना जो इथला प्रमुख प्रश्न आहे, जो पाण्याचा विषय बाजूला ठेवून जो खऱ्या अर्थानं इथला शेतकरी जो अडचणीत आला त्याचे मूलभूत जे प्रश्न असतील त्याविषयी इथल्या राज्यकर्त्यांनी बोलण्याची गरज आहे। कारण इथला शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट सामोरं जावं लागलेलं आहे। आपण जर परवाच्या पेपरला बघितला तर ज्वारीचं उत्पादन सुद्धा या भागातील शेतकऱ्यांना घेता आलं नाही। अशी वस्तुस्थिती असताना या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, यावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही। या भागामध्ये टँकरची संख्या 30 वरून जवळजवळ 60च्या घरात गेलेली आहे। जे महिषाचं आवर्तन चालू आहे ह्याच्यात देखील पैसे भरल्याशिवाय हे पाणी जे काय बंधारे असतील तलावात सोडण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। यावर देखील राज्यकर्त्यांनी बोलण्याची गरज आहे। जो दुष्काळी भागावर सातत्याने अन्याय होतो तो म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर सरकार खडबडून जागं होतं। परंतु कालच्याच पेपरला आपण बघितलं असेल, जिथं महापूर अजून आलेला नाही, जिथं अजून उन्हाळा चालू आहे, महापूर येण्याच्या अगोदर शासनानं तिथली तजवीज म्हणून 200-300 कोटीचं नियोजन तिथं करून ठेवलेलं आहे महापूर येईल या भीतीनं। परंतु दुष्काळ पडून देखील आम्ही सातत्याने मागणी करत असतो नियोजनासाठी, दुष्काळ पडू नये किंवा याचं नियोजन अगोदरच व्हावं यासाठी नियोजन कमिटीची बैठका घेणं जरुरी आहे। परंतु शासनानं याकडे गांभीर्यानं कधीही बघितलेलं नाही। दुसरी एक माझी प्रमुख मागणी आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं 16 फेब्रुवारी 2024 रोजी एक GR पारित केला होता, त्या GR मध्ये जत तालुका दुष्काळ परिस्थिती ही शासनानं घोषित केली होती। त्या अनुषंगानं यामध्ये शासनानं जो GR केला होता प्रामुख्यानं मी उल्लेख करावा वाटतो की सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं असं शासनानं परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे। त्याच पद्धतीनं शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्यात येत आहे असं त्या GR मध्ये नमूद असताना मार्च एंडच्या नावाखाली जत तालुक्यातील कमीत कमी 3 सदस्य या DCC बँकेवर संचालक असताना या सर्व DCC सांगलीकृत बँका ज्या असतील शेतकऱ्याच्या निगडीत बँका आहेत या बँकेनं वसुलीचा तगादा लावलेला आहे। या वसुली पाठीमागं शासनानं ही वसुली थांबवा किंवा सक्तीची करू नका म्हणलेलं देखील असताना 101च्या कलमाच्या खाली त्याच्या आधारे या वसुली होत आहेत। शेतकरीचा दुष्काळामुळं अनेक उद्योगधंदे अडचणीत आल्यामुळं बाजारामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळं अनेक लोक बेकार होत आहेत। त्यामुळं यांना कर्ज कसे फेडायची हे सर्व छोटे मोठे उद्योगधंदे असेल यांना सर्वांना अडचणीचं जत तालुक्यामध्ये ठरत आहे। त्यामुळं जत तालुका शिवसेनेच्या वतीनं आजच आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे। जर आपला GR सत्यता असेल, जर कर्जाच्या वसूल स्थगिती आहे तर आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर कोण कर्ज जर सक्तीने वसूल करत असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क करावा। त्यानंतर जर एखादा अधिकारी अशा पद्धतीने जर कर्ज वसूल केला
तर त्याला आम्ही शिवसेना स्टाईलनं जरूर त्याचं उत्तर आम्ही देऊ, अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला मी एक प्रामुख्याने एक विषय आपल्या समोर पत्रकार बंधूच्या वतीनं जनतेसमोर मांडत आहे. 13 मे 2015 हा शासनाचा, केंद्र शासनाचा एक निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये असं म्हणतं की आवर्षण व पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीची मदत दिली गेली पाहिजे असं त्या GR मध्ये नमूद आहे. तो GR असं म्हणतो की जर नैसर्गिक आपत्ती महापूर आला तर त्या पाण्यामध्ये राहणारी घरं असतील, जनावरं असतील किंवा त्या प्रापंचिक वस्तू, त्याचं मोजमाप, त्याची किंमत ठरवली जाते. परंतु त्याला त्या भागातील शेतकऱ्यांना, त्या पुरामध्ये होणाऱ्या नागरिकाला त्याची भरपाई दिली जाते. परंतु वर्षानुवर्षे ज्या दुष्काळाच्या खाईत जो आमचा इथला नागरिक या दुष्काळाच्या चक्रामध्ये अडकलेला आहे, याला कोणत्याही राजकीय पक्षानं बाहेर काढण्याचं काम हे आतापर्यंत केले नाही. प्रामुख्यानं नागनाथ मोठेंनी ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या वेळेस जर तालुक्यात दुष्काळ पडेल, अगदी 1986 पासून जर बघितलं आपण तर पाण्याच्या टँकर असू द्या, चारा छावणी असू द्या, ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी शिवसेना मदतीला धावून आलेली आहे. अनेक आपण जर आताच्या जर बातम्या बघितल्या, शिवसेना एकदा भाजप सोबत आंदोलनात सामील झाले, एकदा काँग्रेस सोबत झालं असेल, परंतु शिवसेनेची नाळ ही जनतेच्या प्रश्नाशी जोडलेली आहे. कारण 80% समाजकारण, 20% राजकारण करण्याचं धोरण आम्हाला माननीय पक्ष प्रमुखांनी बनवून दिलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी जिथं सर्व पक्ष एकत्र येतात तिथं जनतेच्या आवाजासाठी आम्ही त्यात पुढाकार प्रामुख्याने घेतलेला आहे. या पुढच्या देखील कालावधीमध्ये जर सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये आमचे आंदोलन चालूच असतील. अगदी आमचं खरडा भाकरी आंदोलन असू द्या, आमचा घंटानाद आंदोलन असू द्या किंवा आमचा आक्रोश मोर्चा असू द्या, अगदी आमचा तालुक्यामध्ये आम्ही घेतलेला जो होऊ दे चर्चेचा विषय असू द्या, आम्ही सातत्यानं जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीनं मी आपल्याला एक आवर्जून एक उल्लेख करावा वाटतो की माझी थोडीफार माहिती असेल, आपण देखील पत्रकार आहात, आपण जर माहिती याची घ्यावी. जे PM किसान योजना शेतकऱ्यांना 2000 रुपये ज्या शेतकऱ्यांना दिले जाते आणि केंद्र सरकार सांगत असतं की शेतकऱ्याला आम्ही 2000 रुपये देऊन शेतकऱ्यांना पेन्शन दिले, ते सातवून केलं. वास्तविक पाहता ही योजना कशा प्रकारे आहे थोडं फार बारीक सारांश मी घेतलेला आहे, कदाचित आपण त्याची माहिती घ्यावी. पंजाबराव देशमुख कर्ज परतावा म्हणून ही एक योजना पूर्वीपासून अस्तित्वात होती. या योजनेमध्ये 2% केंद्र सरकार आणि 2% महाराष्ट्र सरकार असा प्रत्येकाचा परतावा असायचा. परंतु गेल्या काही वर्षापासून, गेल्या 1-2 वर्षापासून केंद्र सरकारने जी पंजाबराव देशमुखचा केंद्र परतावा 2% होता तो परतावा 1.5%वर आणला. म्हणजे याचा अर्थ 0.5% परतावा त्या शेतकऱ्याला द्यायचा कमी केला आणि त्यातनं होणारा जो पैसा होता तोच पैसा शेतकऱ्याला पेन्शन रूपानं 2000 प्रति देण्याचं हे डाव या केंद्र सरकार फसवी योजना काढली. अगदी DAPचं पोतं 800 रुपये येत होतं, तिथं 2000 रुपये द्यावे शेतकऱ्याला लागतात. आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्याला 2000 रुपये कुठला पेन्शन देण्याची गरज नाही. शेतकऱ्याला आधारभूत किमती ज्या असतील त्या प्रामुख्याने द्या, इथून पुढच्या काळामध्ये दिल्या पाहिजेत. यासाठी जनतेसाठी इथून पुढच्या काळामध्ये देखील आमचे आदरणीय पक्षाचे आमचे संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र नितीन बानगुडे सर असतील, आमचे जिल्हा प्रमुख संजय विभूदेव साहेब असतील, आमचे मार्गदर्शन करणारे तानाजी गुरव साहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कर्ज वसुलीसाठी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत आधारभूत किमती हे करण्यासाठी आंदोलन आम्ही जत तालुक्याच्या वतीनं अशाच पद्धतीने चालू ठेवू. एवढं बोलत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.